तालुका पुरोगामी पत्रकार संघाचा मुदखेड नगर परिषदेकडून सत्कार। राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून प्रस्तुत संघटनेच्या तालुका स्तरावरील पदाधिकारी पत्रकारांचा विविध स्तरातून सत्कार सन्मान होत आहे। त्यात अनुषंगाने मुदखेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रतिनिधी व समस्त नगरसेवकांनी नूतन कार्यकारिणीतील पत्रकारांचा सन्मान केला। यावेळी नगर परिषदेकडून नगराध्यक्ष प्रतिनिधी माधव पाटील कदम, उपनगराध्यक्ष इम्रान सेठ मच्छीवाले, नगरसेवक संजय औलवार, श्याम चंद्रे, महादू चमकुरे, प्रकाश बल्पेवाड, उपेंद्र देवदे, नितीन चौदंते, संदीप मोडवान तसेच सहकारी विजय मेटकर यांची उपस्थिती होती। अध्यक्षांची निवड झालेली आहे आणि त्यांची लेखणी आणि त्याच्या बातम्या आम्ही बघता सगळ्यात काहीतरी अलग आणि मार्मिक गोष्टी आपल्या लेखणीतून लिहिणारे आणि काहीतरी समाजाच्या हितासाठी बरेच वेळेस आम्ही बघितले की पुण्याच पत्रकाराची आम्हाला अशी बातमी बघायला भेटत नाही, जशी हनुमंती अशी काहीतरी बातमी लिहितात। तिचं मनापासून अभिनंदन करतो की ज्यांच्या बातमीत काहीतरी तथ्य आणि भविष्यवाणी असते, असे आमचे हनुमंती आणि दुसरे आमचे रजाकबाई। आता सर्वच पत्रकार आमचे हौसरे, आप्पा, पोलते सगळे ह्या ठिकाणी आलेले सर्वच मान्यवर आमचे धम्मा, या दोघांचं विशेष अभिनंदनही मला करावं लागेल। एक मित्र म्हणून म्हणा, एक पत्रकार त्या रजाक आमच्या पहिल्यापासून सोबत राहते, नंतर पत्रकार झाला त्यांना। तर असे घरगुती संबंध असलेले आम्ही सर्वच पत्रकार, आमची आलेली सर्व टीम, नगरसेवक, आताच काही जणांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या बातम्या ह्या गावच्या हिताच्या राहाव्यात, जेणेकरून आमचं काही चुकत असेल तर आधी आम्हाला कानात सांगा, फोन करून सांगा, डायरेक्ट पेपरला टाकू नका, आम्ही चूक सुधारून घेऊ काय आमची। डायरेक्ट पेपरला घेतले की मग लोक काय असतात म्हणतात असंच झालं तसंच झालं, म्हणजे नाराजी झाली, तुमची नाराजगी पेपरमध्ये व्यक्त करू नका लेखणीमध्ये। आणि तुमचा अधिकार आहे, सर्वच गोष्टीने आपले संबंध आहेत एकमेकांचे, तुम्हाला तेवढा अधिकार आहे की आम्हाला नगरपालिकेतून सांगण्याचा किंवा ते 100% आमच्याकडून जेवढं होईल आमची सर्व टीम, मीच नाही तर आमचे जेवढे पूर्ण नगरसेवक आहेत तेवढे 14 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आमचे जे निवडून आले आहेत आणि एक नगराध्यक्ष 15 जण तुमच्या सेवेत, गावच्या सेवेत 100% आमची सेवा देण्यासाठी 24 तास उपलब्ध आहेत। गावात काय चांगलं आपल्या शहरात आणता येईल त्या आमची सर्व टीम प्रयत्न करेल आणि ह्या प्रयत्नाला तुमची साथ आम्हाला लागणार आहे बहुत लेखणीच्या माध्यमातून, ती राहू द्या। 2 म्हणल्यासारखं तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ, जनतेमध्ये लोकांमध्ये काय चांगलं वाईट व्हायला हे लोकांना दाखवण्याचे तुमचे प्रयत्न असतात आणि काही अंमलबजावणी करण्यासाठी किंवा काही चांगले मार्ग दाखवण्याचं काम तुम्ही आम्ही दोघांनी मिळून केलं तर गावचं 100% होईल। आपण ह्या ठिकाणी आमच्या शब्दाला मान ठेवून आलात, आनंद झाला, आपली सर्वांची निवड झाली। आता ह्या 1 वर्ष आहे की 2 वर्ष कारकीर्द त्यांना माहीत नाही, तुमची 3 वर्षाची 2 वर्षाची, तरी चांगली गोष्ट आहे। आपण समोर मिळून काम करू, काही गोष्टी असल्या तर सांगत राहा आम्हाला। गावगड्याचा विषय सर्व आपण एक आहोत, आप्पा आमचे आहेत, आप्पाचे आमचे त्यांच्या वडिलाची आमच्या 2-3 पिढ्यापासून संबंध आहे जुने। तर आप्पाची राजकारणात खूप इच्छा होती, किंवा इकडून काँग्रेसमध्ये जास्त आली होती, इकडून होती, पण तिकटामध्ये काही भीमनगरला काही जुळला नाही, योगाला नाही आप्पाचा। चलत असते राजकारणात, काय केला मेहनत करून सुद्धा नशिबात म्हणतात ना, भेटलं असलं तर भेटते। खूप जण मेहनत करतात, कोणाला यश भेटते, कोणाला भेटत नाही, नाराज होत नाही, चलत राहते, चलत राहायचं। या सर्व हसीमेशी खेळीच्या वातावरणात आपण आला, चांगली गोष्ट आहे। धन्यवाद। नगराध्यक्ष प्रतिनिधी माधव पाटील कदम, उपाध्यक्ष पाणीपुरवठा सभापती, स्वच्छता आरोग्य सभापती आणि सर्व नगरसेवक आणि ज्यांची या पुरोगामी पत्रकार संघाच्या संघटनेची निवड झाली ते सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष म्हणून उत्तमरावजी हनुमंते आणि उपाध्यक्ष म्हणून रजाकजी यांची निवड झाली। माझी या निमित्तानं एवढीच पत्रकार बांधवांना इच्छा आहे की इथून पुढं खऱ्या बातम्या लावाव्यात आणि पत्रकार म्हणजे जगाचा जग जागवणारा माणूस असतो। जे काही गोष्टी घडतात या शहरामध्ये ते छापल्या जातात, फक्त एवढंच आहे की म्हणणं सुंदर अशा जे काही चुकीचे असतील तेही बातम्या लावायला पाहिजे आणि जे खरे असतील ते पण लावायला पाहिजे। एवढेच पत्रकाराची पेन कशी चालवायची हे पत्रकाराला माहीत असतं, का सरळ चालवायची का वाकडी चालवायची, हे दोन्ही गोष्टी त्यांच्याजवळ असतात। या निमित्त आम्ही नगर परिषदेच्या वतीने सत्कार ठेवला, त्याबद्दल मी आभार मानतो की आमचा त्यांनी सत्कार स्वीकारला। धन्यवाद। शहरामध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची निवड झाली, त्या निवडीमध्ये माझ्याकडे अध्यक्षपद आलं, तालुका अध्यक्षपद,
तर या अनुषंगानं शहरामध्ये विविध ठिकाणी सत्कार समारंभ होत आहे. नगर परिषदेने आपला मोठेपणा दाखवला, आम्हाला इथं बोलावून आम्हाला आमचा सत्कार यथोचित सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. मला बोलतो ना संदर्भात आज आपण त्यांचा सत्कार सन्मान केलेला आहे. गावच्या विकासासाठी एक होऊनच काम करणार आहोत आणि ज्या पद्धतीने आमचा सन्मान केलेला आहे या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांचा, नगराध्यक्ष प्रतिनिधी, नगरसेवक प्रतिनिधी या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.